नमस्कार मित्रांनो, तलाठी भरतीच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे आणि ते महत्त्वपूर्ण अपडेट आता तुमच्यासमोर मी वाचून दाखवत आहे. मित्रांनो, तलाठी भरती परीक्षेत यशस्वी उमेदवाराकडून कागदपत्राची पडताळणी तसेच प्राधान्यक्रम भरून घेतल्यानंतर नियुक्तीसाठी मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते. ठीक आहे, तर डी व्ही घेतल्यानंतर त्यांची जे आहे पसंतीक्रम घेतला, त्याच्यानंतर जे आहे त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी मिळणे अपेक्षित होते भरतीच्या किंवा जॉईनिंग करता. मात्र ही परवानगी आता आचारसंहिता संपल्यानंतरच मिळणार असे स्पष्ट झाले आहे. आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता. ठीक आहे, तर मी तुम्हाला अगोदर सांगते मित्रांनो, आचारसंहितेमध्ये डी व्ही घेता येतो, मेडिकल घेता येतो, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे सगळं घेतल्यानंतर नियुक्ती मात्र देता येत नाही. नियुक्तीकरता तुम्हाला आचारसंहिता संपेची वाट बघावी लागते. तर आचारसंहितेमध्ये कोणते कोणते कार्य एक्झामच्या संदर्भात केले जाऊ शकते त्याच्यावरती मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलला व्हिडिओ आहे, व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीला मान्यता देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे. ठीक आहे, त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतरच अर्थात जून नंतरच जी नियुक्ती आहे ते मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स व्हिडिओवर मिळण्यासाठी तुम्ही काय करा, आमचा जो चॅनल आहे हॅलो टीचर, या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. ठीक आहे, याच्यानंतर बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील निवड झालेल्या ज्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चरित्र, वैद्यकीय आणि वैद्यकीय कागदपत्राची तपासणी पूर्ण झाली आहे, अशा सुमारे 1000 उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. ठीक आहे, तसेच या नियुक्तीसाठी तलाठ्यांना निवडपण कामकाजासाठी सहभागी करून घेतले जाणार आहे. तलाठी परीक्षेतील 23 जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी 23 जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील ज्या उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत. उर्वरित नियुक्तीपत्र जे आहे ते आचारसंहिता संपल्यानंतर दिली जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारची अपडेट होते मित्रांनो तलाठी भरतीच्या संदर्भात. म्हणजे आता तुम्हाला जे पण नवीन जॉईन करून घेणार आहेत, नवीन कॅन्डिडेट जॉईन करून घेणार आहेत, त्यांना आचारसंहिता संपल्यानंतरच जॉईनिंग मिळेल हे क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, अशाच नवीन माहिती करता आमच्या चॅनलशी हॅलो टीचरशी निगडीत राहा. चॅनलला नवीन असा तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.